नमस्कार मित्रांनो, मी अमर स्पर्धा मित्र चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो. मित्रांनो, इंग्लिश व्होकॅब्युलरीच्या सेशनमध्ये आज आपण पाहणार आहोत अँटोनिम, सिनोनिम, वन वर्ड सबस्टिट्यूशन, इडियम, फ्रेजेस तसेच स्पेल एररचे प्रश्न. या सर्वांचा उपयोग तुम्हाला TCS, IBPS पॅटर्न अंतर्गत होणाऱ्या ज्या परीक्षा असतील, महाराष्ट्र गव्हर्नमेंट अंतर्गत होणाऱ्या इतर परीक्षा, MPSC असेल, बँकिंग असेल, SSC CH असेल किंवा CAGR असेल किंवा इतर ज्या परीक्षा असतील, या परीक्षेमध्ये तुम्हाला व्होकॅब्युलरीचा 100% उपयोग होतो. चला तर मित्रांनो, आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सिनोनिम ऑफ द गिवन वर्ड और अंडरलाइन वर्ड. पहिला प्रश्न आहे सिनोनिमचा, सिमिलर वर्डचा, समानार्थी शब्दाचा. वर्ड दिला आपल्याकडे मेरी. मेरीसाठी 4 ऑप्शन. ए म्हणतो मोरस, बी म्हणतो हॅपी, सी म्हणतो सॉम्बर, डी म्हणतो अँग्री. मित्रांनो, सांगा तुमचं कोणतं आन्सर आहे आणि तुमची क्विज चेक करा की बाबा माझे एवढे प्रश्न बरोबर येत आहेत. ओके, चला बघा, सांगा आन्सर कुठला आहे. बघा, मेरीचा अर्थ होतो आनंदी, म्हणजे खूप आनंद होणे किंवा तुम्ही खूप उल्हासित आहात, जॉयबल आहात, त्याला मेरी असं आपण म्हणू शकतो. ओके, तर या मेरी, आनंदी असणं, यासाठी सिमिलर वर्ड आपल्याकडे एकदम सोपा आहे, जो आहे ऑप्शन नंबर बी म्हणजे हॅपी. ओके, बघा पुढे बघा, मेरीचा अर्थ काय होतो. व्हेरी हॅपी अँड चीरफुल फिलिंग. बघा, व्हेरी हॅपी खूप आनंदी आणि चीरफुल फिलिंग म्हणजे उत्साहाची भावना, त्याला तुम्ही मेरी असं म्हणू शकता. ओके, नंतर आहे हॅपी. फिलिंग और शोईंग प्लेजर. प्लेजर म्हणजे सुद्धा आनंद. ओके, प्लेजर म्हणजे सुद्धा आनंद. आता मित्रांनो, प्रत्येक शब्दाचा इंग्लिशमध्ये अर्थ दिला आपण. यामागचा उद्देश काय, तर काही काही परीक्षेमध्ये एक वर्ड देतात आणि त्याचा इंग्लिशमध्ये मिनिंग येतात तुम्हाला. मग तुम्हाला सर्व काही डेफिनेशन मराठी तसेच इंग्लिश माहिती असेल तर तुम्हाला सोपं होईल. बघा, हॅपीचा अर्थ फिलिंग और शोईंग प्लेजर. प्लेजर म्हणजे आनंद, म्हणजे आनंदीपणा दाखवणं किंवा आनंदीपणाची भावना, त्याला तुम्ही हॅपी म्हणू शकता. नंतर आहे मोरस, म्हणजे बॅड टेम्पर्ड, म्हणजे खूप खिन्न झालाय, चिडचिडलेला आहे, त्याला तुम्ही मोरस असं म्हणू शकता. मग मेरी आणि हॅपीला जर तुम्हाला विरुद्धार्थी विचारला तर मोरस विरुद्धार्थी अँटोनिम येऊ शकला असता. नंतर सॉम्बर. बघा, सॉम्बरचा अर्थ होतो डार्क इन कलर, म्हणजे रंग कसा आहे तर गडद आहे. नंतर आला अँग्री, म्हणजे फिलिंग और शोईंग अँगर, म्हणजे अँगर संतापलेला आहे, तो रागावलेला आहे, त्याला तुम्ही अँग्री असं म्हणू शकता. ओके, नेक्स्ट बघा. नेक्स्ट आपल्याकडे मित्रांनो अँटोनिम. वर्ड दिलाय स्टेडी. स्टेडीसाठी 4 ऑप्शन. ए म्हणतो टॅब्युलर, बी म्हणतो शेकी, सी म्हणतो डेडिकेट आणि डी म्हणतो कॉन्स्टंट. मित्रांनो, स्टेडीचा अर्थ होतो एखादी गोष्ट स्थिर असणं. मग स्थिर असणं याच्या विरुद्धार्थी असं अर्थ होतो की एखादी गोष्ट हलत आहे, स्थिर नाही, ती नेहमी हलत आहे, इकडून तिकडून हलत आहे, म्हणजेच काय तर बदलणारी आहे. तर मग यासाठी मित्रांनो तुम्हाला विरुद्धार्थी शब्द शोधायचा आहे, जो की आपल्याकडे ऑप्शन नंबर 2 शेकी. ओके, शेकी. शेक म्हणजे हादरणे, एखादी गोष्ट सतत हलत राहणे. ओके, बघा, स्टडीचा अर्थ काय होतो. डेव्हलपिंग, ग्रोईंग और हॅपनिंग ग्रॅज्युअली अँड ॲट अ रेग्युलर रेट. बघा, डेव्हलपिंग विकसित होणे, ग्रोईंग वाढणं, हॅपनिंग घडणं, ग्रॅज्युअली म्हणजे हळूहळू. एखादी गोष्ट हळूहळू त्याची विकास होणे, त्याची वाढ होणे, अँड ॲट अ रेग्युलर रेट, एका नियमित रेटला त्याची वाढ होणे, म्हणजे ती स्थिर आहे, न बदलणारी आहे, त्याला तुम्ही स्टेडी असं म्हणू शकता. मग विरुद्धार्थी आला त्याचा शेकी, म्हणजे नॉट फार्म. ओके, वीक और नॉट व्हेरी गुड, म्हणजे एकदम स्थिर नाहीये, कमकुवत आहे किंवा चांगला नाहीये, म्हणजे कधी बदलू शकतो किंवा कधी नष्ट होऊ शकतो. मग डळमळणारा असेल, थरथरणारा असेल, त्याला तुम्ही शेकी असं म्हणू शकता. ओके, नंतर आला टॅब्युलर. प्रेझेंटेड और अरेंज इन अ टेबल, म्हणजे असं काहीतरी जे की टेबलच्या स्वरूपात म्हणजे तक्त्याच्या स्वरूपात मांडता येतं, त्याला तुम्ही टॅब्युलर असं म्हणू शकता. नंतर आला डेडिकेट, म्हणजे टू गिव्ह ऑल युअर एनर्जी अँड टाइम, तुमची सर्व एनर्जी, तुमचा सर्व उत्साह, तुमचा वेळ एखाद्या एफर्टसाठी, प्रयत्नासाठी देऊन टाकणं, त्याला तुम्ही स्वतःला वाहून घेणं म्हणता, म्हणजे समर्पण करणं, त्यासाठी तुम्ही डेडिकेट म्हणू शकता. नंतर आला कॉन्स्टंट. बघा, हॅपनिंग और एक्झिस्टिंग ऑल द टाइम और अगेन अँड अगेन. हॅपनिंग घडणं, एक्झिस्टिंग अस्तित्वात असणं, ऑल द टाइम सर्व वेळेला, परत परत एकदा एखादी गोष्ट घडणं, म्हणजेच काय तर त्याला तुम्ही स्थिर असं म्हणू शकता. सतत एखादी गोष्ट होते त्याला कॉन्स्टंट असं म्हणू शकता. मग स्टेडीला जर समानार्थी विचारला असता तर मित्रांनो हा कॉन्स्टंट त्याला सिनोनिम येऊ शकला असता. ओके, नेक्स्ट बघा. सिलेक्ट द ऑप्शन दॅट कॅन बी यूज ॲज अ वन वर्ड सबस्टिट्यूट फॉर द गिवन वर्ड. वन वर्ड सबस्टिट्यूट. बघा, अ केज फॉर स्मॉल ॲनिमल. केज फॉर स्मॉल ॲनिमल. केज म्हणजेच काय तर आपण एक पिंजरा वगैरे असं आपण म्हणू शकतो. स्मॉल ॲनिमल म्हणजे छोट्या प्राण्यांना ठेवण्यासाठीचा जो पिंजरा असतो, छोट्या प्राण्यांना ठेवण्यासाठी जो घर असतं, त्याला काय म्हणतात. ए म्हणतो केव, बी म्हणतो हच, सी म्हणतो शेड आणि डी म्हणतो हट. तर मित्रांनो याचा ॲक्युरेट आन्सर आहे आपल्याकडे ऑप्शन नंबर बी, हच म्हणतात. काय म्हणतात, हच म्हणतात. बघा, हच म्हणजे काय, अ केज फॉर स्मॉल ॲनिमल,
छोट्या प्राण्यांना ठेवण्याचं घर म्हणजे मोठी पेटी किंवा ससे ठेवण्याची पेटी जी असते ना, ससे ठेवतात बघा ज्या पेटीमध्ये, त्याला हच असं म्हणतात. नंतर आला केव, अ लार्ज होल इन द साइड ऑफ अ क्लिफ ऑर हिल ऑर अंडर द ग्राउंड. बघा केवचा नॉर्मली अर्थ होतो गुहा, पण डेफिनेशन मध्ये बघा अ लार्ज होल मोठं छिद्र आहे कुठे, साइड ऑफ अ क्लिफ ऑर हिल. क्लिफ म्हणजेच काय तर कडा, हिल म्हणजे टेकड्या. मग टेकड्याचा जो कडा असतो, मोठी एखादी टेकडी असतं त्यांच्यामध्ये एक छिद्र केलेलं असतं आणि ते ग्राउंड मध्ये अंडरग्राउंड केलेलं असतं, त्याला तुम्ही केव असं म्हणू शकता. अजंठा केव, एलोरा केव तुम्ही ऐकलं असेल का नाही, अजंठाच्या लेण्या, वेरूळच्या लेण्या किंवा वेरूळच्या गुंफा, ओके त्या प्रकारचं. शेड बघा, शेड म्हणजे झोपडी. अ स्मॉल बिल्डिंग दॅट इज युज्ड फॉर कीपिंग थिंग्स ऑर अॅनिमल्स इन. अशी झोपडी ज्याच्यामध्ये तुम्ही प्राणी ठेवू शकता किंवा काही वस्तू ठेवू शकता, जी झोपडी आहे छोटीशी, त्याला शेड असं म्हणू शकता. ओके, तंबू सुद्धा म्हणतात. हट बघा, अ स्मॉल बिल्डिंग विथ वन रूम युजली मेड ऑफ वुड ऑर मेटल. एक छोटीशी खोली एका रूमची, एक छोटीशी खोली एका रूमची आणि जी मोस्टली वुडची, लाकडाची किंवा मेटलची बनलेली असते, त्याला तुम्ही झोपडीला हट असं म्हणू शकता. ओके, चला नेक्स्ट बघा. सिलेक्ट द सेंटेन्स इन विच अ वर्ड इज इनकरेक्टली स्पेल्ड. बघा सेंटेन्स दिले, याच्यामध्ये असं काहीतरी शब्द आहे ज्याची स्पेलिंग इनकरेक्ट आहे, चुकीची आहे. पूर्ण सविस्तर वाचा आणि मग आन्सर सांगा. बघा, he hoped that he had won the prestigious award. I could never be as talented as him. His breath smelled of garlic. A woman gasped in horror at the sight of him. ओके, मग बघा मित्रांनो, याच्यामध्ये पाहत्या क्षणी तुम्हाला डिटेलमध्ये पाहिल्यावर कळतं की ब्रीथची स्पेलिंग चुकली, BREATH पाहिजे. ओके, मग ऑप्शन नंबर सी हा तुमची स्पेलिंग एरर झालेला आहे. ओके, ब्रीथ BREATH पाहिजे, BRETH झालंय. चला नेक्स्ट बघा. Select the most appropriate meaning of the idiom. Idiom given in bold or underlined word. Long in the tooth. A म्हणतो too uncomfortable for words. बघा, uncomfortable for words म्हणजे शब्दामध्ये वर्णन करता येत नाही किंवा तुम्हाला अनकम्फर्ट, अस्वस्थपणा वाटतो शब्दामध्ये व्यक्त करण्यासाठी. B म्हणतो too old to do something. एखादी गोष्ट करण्यासाठी ती खूप वयस्कर, म्हातारी असणं किंवा ती काम करत नाही या पद्धतीने. लॉंग इन द टूथ असं आपण म्हणजे खूप वयस्कर झालेला आहे किंवा एखादा प्रोडक्ट आहे खूप जुना झालेला आहे किंवा व्यक्ती स्वरूपामध्ये एखादा व्यक्ती म्हातारा होत आलेला आहे, त्या सुद्धा म्हणता येईल. टू वाईज फॉर पीपल. वाईज म्हणजे ज्ञानी, लोकांसाठी खूप ज्ञानी असणं. डी म्हणतो एक्स्ट्रीमली डेंजरस, अत्यंत धोकादायक असणं. ओके, तर मित्रांनो याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर बी, टू ओल्ड टू डू समथिंग म्हणजे लॉंग इन द टूथ. ओके बघा, लॉंग इन द टूथ, टू ओल्ड टू डू समथिंग एखादी गोष्ट करण्यासाठी खूप वयस्कर असणं. माय अंकल इज लिटल लॉंग इन द टूथ टू बी विअरिंग शॉर्ट्स. बघा, माझे अंकल हे काय तर एक ओल्ड आहेत, कशासाठी तर विअरिंग शॉर्ट, शॉर्ट विअर करण्यासाठी माझे अंकल वयस्कर आहेत, वयोवृद्ध आहेत. तर लॉंग इन द टूथचा अर्थ होतो टू ओल्ड टू डू समथिंग, एखादी गोष्ट करण्यासाठी खूप वयस्कर असणं. नेक्स्ट बघा, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सिनॉनिम. इम्पॉर्टंट वर्ड आहेत, लिहून घ्या. नवीन असाल तर स्पर्धा मित्र चॅनलला सबस्क्राईब करा. ओके बघा, सिनॉनिम वर्ड दिला आपल्याकडे कॅलस. ओके, कॅलस साठी ऑप्शन दिले ब्रुटल, बी म्हणतो प्रॉब्लेमॅटिक, सी म्हणतो लार्ज आणि डी म्हणतो ह्युमन. आता मित्रांनो बरेच म्हणता येतं ज्यासाठी ट्रिक वगैरे काय का, तर ट्रिक वगैरे अशी आहे की जर तुम्हाला शब्दांचे मिनिंग माहिती असेल तर तुम्ही ऑप्शन कट करू शकता. ओके, मिनिंग माहित असेल तर तुम्हाला ऑप्शन कट करता येईल. जर माहितच नसेल तर मग शब्दांचा अर्थच जाणून घ्या. मग शब्दांचा अर्थ जाणून घ्यायचा आपले व्हिडिओ बघा, राईट डाऊन करा महत्वाचे शब्द. ओके बघा, कॅलोसचा अर्थ होतो निष्ठुर प्रवृत्तीचा, दुष्ट प्रवृत्तीचा. मग कॅलोस म्हणजे निष्ठुर आणि दुष्ट प्रवृत्तीचा पापी माणूस. मग याला समानार्थी येतो आपल्याकडे ब्रुटल, पाशवी माणूस. बघा, कॅलोस म्हणजे नॉट केअरिंग अबाउट द फिलिंग ऑर सफरिंग ऑफ अदर पीपल. नॉट केअरिंग, काळजी घेत नाही, अबाउट द फिलिंग, लोकांच्या भावना, किंवा एखाद्या गोष्टीपासून सफर आहे, त्रस्त आहे, दुसऱ्यांच्या भावनांची कदर न करणारा जो निष्ठुर आहे त्याला तुम्ही कॅलोस असं म्हणू शकता. ब्रुटल बघा, व्हेरी क्रुअल अँड ऑर व्हायलेंट. बघा, एखादा व्यक्ती खूप क्रुअल आहे, दुष्ट आहे, व्हायलेंट आहे, त्याला तुम्ही ब्रुटल म्हणू शकता. प्रॉब्लेमॅटिक बघा, डिफिकल्ट टू डील विथ ऑर टू अंडरस्टँड. एखाद्या गोष्टीशी हाताळण्यासाठी किंवा समजण्यासाठी अवघड असणं म्हणजे समस्याग्रस्त असणं, संशयास्पद असणं, त्याला तुम्ही प्रॉब्लेमॅटिक म्हणू शकता. नंतर आला बघा लार्ज. मग ग्रेटर इन साइज, अमाऊंट एटसेट्रा दॅन युज्युअल, नेहमीपेक्षा आकारामध्ये मोठं असणं, त्याला तुम्ही लार्ज म्हणू शकता. ह्युमन बघा, हॅव्हिंग ऑर शोईंग काइंडनेस ऑर अंडरस्टँडिंग. हॅव्हिंग ऑर शोईंग काइंडनेस, दयाळूपणा दाखवणं किंवा समजण्यामध्ये एक सहानुभूती दाखवणं मानवीय प्रकृतीचं, त्याला ह्युमेन असं म्हणू शकता. ओके, नेक्स्ट बघा, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटोनिम, विरुद्धार्थी. वर्ड दिलाय ल्युमिनस. ए म्हणतो हंच, बी म्हणतो होमस्पन, सी म्हणतो सिंपल आणि डी म्हणतो डीप. आता मित्रांनो, ल्युमिनसचा अर्थ होतो तेजस्वी म्हणजे ब्राईट असं तुम्ही म्हणू शकता.
मग तेजस्वी, ब्राईट, प्रकाशमान असं, दैदिप्यमान असणं, मग याच्या विरुद्धार्थी असा शब्द जो की अंधुक आहे. मग अंधुकसाठी एकच ऑप्शन नंबर डी, डिम. ओके. बघा ल्युमिनस काय म्हणतो, दॅट शाईन इन द डार्क, म्हणजे डार्क मध्ये, अंधकारामध्ये एखादी गोष्ट शाईन करते, चकाकते, जे तेजस्वी आहे त्याला ल्युमिनस असं म्हणू शकता. नंतर आला डिम, म्हणजे नॉट ब्राईट ऑर इझी टू सी, म्हणजे तेजस्वी नाही किंवा बघण्यासाठी काय स्पष्ट नाहीये, त्याला तुम्ही अंधुक किंवा मंद असं म्हणू शकतात. एकमेकांचे विरोधी झाले. नंतर आलं हंच. हंच म्हणजे बघा, टू बेंड युअर बॅक अँड शोल्डर्स फॉरवर्ड इन टू अ राऊंड शेप. एखादा व्यक्ती असतो बघा, बेंड म्हणजे वाकवतो, असं बेंडचा नॉर्मल अर्थ वाकवणं. तुमची बॅक, तुमची पाठ जी आहे, तुमचे शोल्डर आहे, खाली असे समोर करून ज्यावेळेला एखादा व्यक्ती राऊंड शेप मध्ये चालतो, कुबड काढून चालतो, त्याला हंच असं म्हणू शकता. ओके. नंतर आलं होमस्पन, म्हणजे सिंपल अँड अनसोफिस्टिकेटेड. सिंपल साधं, अनसोफिस्टिकेटेड म्हणजे घरगुती. होमस्पून. सिंपल म्हणजे बघा, इझी टू अंडरस्टँड, डू ऑर यूज, समजायला सोपं असणं, वापरायला सोपं असणं, त्याला सिंपल म्हणता येईल. नंतर बघा, select the option that can be used as a one word substitute for the given word. One word substitution. One who is not sure about God's existence. A म्हणतो agnostic, B म्हणतो anchor, C म्हणतो pantheist, D म्हणतो haggard. मित्रांनो असेच अवघड शब्द विचारतात ना. बघा, one who is not sure about God's existence. Existence म्हणजे अस्तित्व. असा व्यक्ती जो देवाच्या अस्तित्वावर बद्दल खात्री नाहीये किंवा देवावर विश्वास ठेवत नाहीये, त्याला काय म्हणतात? ओके. सर मित्रांनो आन्सर आहे ऑप्शन नंबर ए, ॲग्नोस्टिक. बघा डिटेलमध्ये, ॲग्नोस्टिक म्हणजे काय, परमेश्वराविषयी काहीही समजणे शक्य नाही अशी श्रद्धा असणारा. परमेश्वराविषयी काहीही समजणे शक्य नाही अशी श्रद्धा असणारा जो असतो त्याला ॲग्नोस्टिक असं म्हणू शकता. अँकर बघा, टू फिक्स समथिंग फर्मली सो दॅट इट कॅन नॉट मूव्ह. बघा, फिक्स समथिंग फर्मली. अँकर म्हणजेच काय, तर बघा जहाज असतात समुद्रकिनारे, तर समुद्रकिनारे जे जहाज त्या लोखंडाची सळई वगैरे असते त्यांनी पूर्णपणे एखाद्या याला बांधलेले असतात बघा, जमिनीमध्ये वाळूमध्ये रोवलेले असतात. किंवा ग्रामीण भागामध्ये बैल, म्हशी, जनावर वगैरे बांधण्यासाठी त्यांना जमिनीमध्ये जे रोवून ठेवलेलं असतं ना, अँकर म्हणजे दगडाची सळई वगैरे असते बघा, सॉरी लोखंडाची किंवा लाकडाची सळई असते जमिनीमध्ये रोवलेली, तर त्याला अँकर असं आपण म्हणतो, म्हणजे नांगर. नंतर बघा पॅन्थिस्ट, बिलीफ इन ऑल गॉड्स ऑर वर्शिपिंग अ लार्ज नंबर ऑफ गॉड्स. बघा, बिलीफ विश्वास असणे, इन ऑल गॉड म्हणजे सर्व देवांवरती विश्वास असणार. वर्शिपिंग पूजा करणे, अ लार्ज नंबर ऑफ गॉड्स म्हणजे सगळ्या देवांची जो पूजा करतो, जो सर्वधर्मीय आहे, त्याला पॅन्थिस्ट असं म्हणू शकता. एकमेकाचे विरुद्धार्थी बघा, ॲग्नोस्टिक, पॅन्थिस्ट. नंतर हॅगर्ड, लुकिंग टायर्ड ऑर वरीड. बघा, लुकिंग टायर्ड थकलेला दिसतोय किंवा वरीड दिसतोय, चिंतेत दिसतोय, ज्याच्या चेहऱ्यावरती निस्तेज आलाय, त्याला हॅगर्ड असं म्हणू शकता. नेक्स्ट बघा, ईडीएम आहे मित्रांनो. बरेच वेळा ही पॅटर्न विचारत आहेत. ओके. नेहा स्टूड बिसाइड माय सिस्टर थ्रू थिक अँड थिन. बघा, नेहा स्टूड बिसाइड माय सिस्टर थ्रू थिक अँड थिन. ए म्हणतो इन अ स्ट्रेंज मॅनर, विचित्र पद्धतीने. बी म्हणतो अंडर ऑल सर्कमस्टन्सेस. सी म्हणतो विदाउट एनी रिझल्ट. ओके. डी म्हणतो इन गुड टाइम्स ओनली. आता बघा, नेहा स्टूड बिसाइड माय सिस्टर, नेहा माझ्या बहिणीजवळ बसली, थ्रू थिक अँड थिन. आता यावरून काही अंदाज वगैरे लागतो का बघा. ओके. पहिला म्हणतो बघा, इन अ स्ट्रेंज मॅनर, विचित्र पद्धतीने बसली. नंतर अंडर ऑल सर्कमस्टन्सेस, सर्कमस्टन्सेस म्हणजे काय, परिस्थिती, सगळ्या परिस्थितीमध्ये. विदाउट एनी रिझल्ट, कोणताही निष्कर्ष न येता. इन गुड टाइम ओनली म्हणजे फक्त चांगल्या वेळेला ती बसते. ओके. मग मित्रांनो थ्रू थिक अँड थिन, बघा विरुद्धार्थी आहे. थिक म्हणजे काय, तर आपण जाड, थिन म्हणजे पातळ. मग याचा अर्थ होतो अंडर ऑल सर्कमस्टन्सेस, कशी परिस्थिती होऊ द्या, वाईट परिस्थिती होऊ द्या, चांगली परिस्थिती होऊ द्या, सगळ्या परिस्थितीमध्ये सोबत असणं, त्याला थ्रू थिक अँड थिन ही इडियम वापरायची. ओके. चला नेक्स्ट बघा, करेक्टली स्पेल. इन्स्टिट्यूट, 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 इन्स्टिट्यूट. व्यवस्थित बघा, स्पेलिंग जर कन्फ्युज होत असेल तर रायटिंग मध्ये लिहू शकता तुम्ही, लिहायची आणि बघायचं तुमची आणि ही मॅच होते का. उरले मित्रांनो ऑप्शन नंबर ए जो आहे इन्स्टिट्यूट, INSTITUT. इन्स्टिट्यूट म्हणजे संस्था. चला नेक्स्ट बघा, अँटोनिम आहे. वर्ड आपल्याकडे विकेट, SSC ला विचारलाय. ए म्हणतो इव्हिल, बी म्हणतो सिनफुल, सी म्हणतो एरंट, डी म्हणतो मोरल. मित्रांनो विकेटचा अर्थ होतो दुष्ट असणं, दुष्ट, पापी असणं. मग त्याचा विरुद्धार्थी म्हणजेच काय, जो नैतिकदृष्ट्या चांगला व्यक्ती आहे, संत माणूस आहे. ओके. मग उरला आपल्याकडे ऑप्शन नंबर डी, मोरल. बघा आता विकेट, मोरली रॉंग ऑर बॅड. मोरली नैतिकदृष्ट्या जो व्यक्ती रॉंग आहे, चुकीचा आहे, बॅड आहे, वाईट आहे, दुष्ट आहे, त्याला तुम्ही विकेट असं म्हणू शकता. आता मोरल विरुद्धार्थी बघा, कन्सर्न विथ व्हॉट इज राईट अँड रॉंग. ज्याला चिंता असते काय राईट आहे, काय बरोबर आहे, काय चूक आहे, जो नैतिकदृष्ट्या योग्य असतो त्याला मोरल असं म्हणू शकता. मोरल प्रिन्सिपल पाळणारा माणूस. इव्हिल बघा, अ फोर्स दॅट कॉजेस बॅड ऑर हार्मफुल थिंग्स टू हॅपन. बघा, अशी ताकद
जे की काहीतरी वाईट घडत असेल किंवा इतर लोकांना हार्म करणं, दुखापत करणं, त्यांना नुकसान पोहोचवणं, दुष्ट प्रवृत्तीचा. मग विकेडला जर सिनोनिम विचारला असतं तर इव्हिल येऊ शकला असतं. ओके, म्हणून अशा प्रश्नांमध्ये गडबड घाई करायची नाही, शांत डोकं ठेवून सोडवायचं. बाबा एंटोनिम विचारलाय का सिनोनिम विचारलाय. नंतर सिनफुल बघा, ब्रेकिंग रिलिजियस लॉ. रिलिजियस लॉ धार्मिक कायदा ब्रेक करणं, तोडणं, त्याला पापी. ओके, त्याला सिनफुल म्हणायचं. इरंट बघा, बिहेविंग बॅडली इन सम वे एस्पेशली बाय डिसओबिंग युअर पॅरेंट्स. बघा, बिहेविंग बॅडली इन सम वे एखाद्या विशिष्ट पद्धतीने काय तर चुकीच्या पद्धतीने वागणं. डिसओबिंग युअर पॅरेंट्स, ओबे म्हणजे पालन करणे, डिसओबे म्हणजे पालन न करणं. कुणाचं पालन नाही करायचंय? तुमच्या पालकाचं. तुमच्या पालकांच्या आज्ञेचं पालन न करणं, तुम्ही चुकीचं वागता, त्याला इरंट बिहेवियर असणारा व्यक्ती म्हणू शकता. ओके, नेक्स्ट बघा, सिनोनिम आहे. वर्ड दिला आपल्याकडे कॉस्टिक. ए म्हणतो ऍसिडिक, बी म्हणतो फोटोजेनिक, सी म्हणतो बेसिक, डी म्हणतो शूटिंग. ओके, तर मित्रांनो, कॉस्टिक साठी तुम्हाला सिनोनिम शोधायचा. कॉस्टिकचा अर्थ काय होतो तर ऍसिड सारखा किंवा कडवट एखादा पदार्थ. मग उरला आपल्याकडे ए ऍसिडिक. ओके, बघा कॉस्टिक. एबल टू बर्न ऑर थिंग्स बाय केमिकल ऍक्शन. बघा, एबल टू बर्न ऑर थिंग्स बाय केमिकल ऍक्शन, एखाद्या केमिकल ऍक्शननी काय होणं तर तो जळणं किंवा खराब होणं वगैरे, त्याला कडवट प्रकारचा कॉस्टिक. ओके, म्हणजे कडवट. कॉस्टिक सोडा तुम्ही ऐकला असेल ना, त्या प्रकारचा. नंतर ऍसिड बघा, हॅव्हिंग अ व्हेरी सौर ऑर शार्प टेस्ट. बघा, एखाद्याची चव कशी असणे? सौर, तुरट असणं. शार्प टेस्ट, खारट आहे, त्याला आम्लयुक्त आहे, त्याला ऍसिडिक असं म्हणू शकता. एकमेकाच्या सिमिलर झालं. नंतर आला फोटोजेनिक, म्हणजे लुकिंग अट्रॅक्टिव्ह इन फोटोग्राफ, छायाचित्रणास अनुरूप. लुकिंग अट्रॅक्टिव्ह इन फोटोग्राफ, फोटोग्राफमध्ये कसा अट्रॅक्टिव्ह आकर्षक दिसणार एखादं स्थळ असतं किंवा एखादा तुम्ही मेकअप वगैरे करता, ड्रेस घालता, जे फोटोग्राफमध्ये चांगलं दिसतं, त्याला फोटोजेनिक पिक किंवा फोटोजेनिक पिक्चर असं तुम्ही म्हणू शकता, किंवा फोटोजेनिक नेचर सुद्धा म्हणता येऊ शकेल. ओके, आता बेसिक बघा, बेसिकचा नॉर्मली अर्थ तो पाया, त्यामुळे काही घ्यायचं गरज नाही. सूथिंग, मेकिंग यू फील काम. बघा, काम म्हणजे शांत करणे, जे सुखदायक वाटतं. सूथिंग सॉन्ग तुम्ही ऐकले असेल की नाही, युट्यूबवरती सर्च केलं तेव्हा सूथिंग सॉन्ग, रूट वर्ड येतो तुमच्याकडे, रूट वर्ड सूत येतो, त्याला आयएनजी जोडलाय, म्हणजे मन शांत करणारे, सुखकारक. चला नंतर बघा, वन वर्ड सबस्टिट्यूशन. अ पर्सन हू मेक्स मॅप, असा व्यक्ती जो मॅप नकाशे बनवतो त्याला काय म्हणतात? ए म्हणतो सायनिक्युअर, बी म्हणतो अॅनकिस्ट, सी म्हणतो कार्टोग्राफर, डी म्हणतो पॉलिग्लॉट. ओके, तर मित्रांनो, असा व्यक्ती जो नकाशे बनवतो त्याला म्हणतात कार्टोग्राफर. काय म्हणतात? कार्टोग्राफर, नकाशे बनवणाऱ्या व्यक्तीला. बघा, कार्टोग्राफर. अ पर्सन हू मेक्स मॅप्स, असा व्यक्ती जो नकाशे बनवतो, नकाशे तयार करतो, त्याला कार्टोग्राफर. सिनिक्युअर बघा, अ पोझिशन रिक्वायरिंग लिटल ऑर नो वर्क बट गिव्हिंग द फायनान्शियल बेनिफिट. बघा, अ पोझिशन असा तुमचं काम आहे किंवा असं तुमचा दबदबा आहे, तुमची स्थिती आहे. ओके, रिक्वायरिंग लिटल ऑर नो, खूप कमी किंवा तिथं कामच नाही परंतु तुम्हाला त्याचे फायनान्शियल बेनिफिट म्हणजे आर्थिक लाभ होते, पैसे मिळतात, अशी नोकरी जेथे खूप कमी काम आहे किंवा कामच नाहीये त्याला तुम्ही सिनिक्युअर जॉब असं म्हणू शकता. बघा, पगार भरपूर पण काम काही नाही अशी जी नोकरी असते त्याला सिनिक्युअर असं म्हणू शकता. नंतर याला अॅनिकिस्ट. अ पर्सन हू रिबेल्स अगेन्स्ट एनी अथॉरिटी, एस्टॅब्लिश्ड ऑर्डर ऑर रुलिंग ओव्हर. एखादा अथॉरिटी असेल म्हणजे एखाद्याचा अधिकार असेल किंवा एखाद्याने आदेश दिलेला असेल, रुलिंग पॉवर असतं, त्याच्या विरुद्ध रिबेल करणं, बंड करणं, विरोध करणं, त्याला अॅनार्किस्ट असं म्हणू शकता. शासन विरोधक, शासनाचा विरोध करणारा, राजसत्ता विरोधी, त्याला अॅनार्किस्ट असं आपण म्हणू शकतो. नंतर आला पॉलिग्लॉट. नोईंग ऑर रिटर्न इन मोर दॅन वन लँग्वेज. बघा, नोईंग ऑर रिटर्न इन मोर दॅन वन लँग्वेज, एकापेक्षा जास्त भाषेमध्ये त्याचं पगडा असणं, त्याला प्रावीण्य असणं, त्याच्यावरती पकड असणं, त्याला तुम्ही पॉलिग्लॉट असं म्हणू शकता. म्हणजे अनेक भाषांवर प्रभुत्व असणारा जो व्यक्ती असतो त्याला तुम्ही पॉलिग्लॉट असं म्हणू शकता. ओके, नेक्स्ट बघा, नेक्स्ट इडियम आहे लॉयन्स शेअर. ओके, लॉयन्स शेअर. ए म्हणतो द मोस्ट चॅलेंजिंग गोल ऑफ मेनी, म्हणजे खूप आव्हानात्मक काम. बी म्हणतो द मोस्ट इम्पॉर्टंट पर्सन, सर्वात महत्वाचा व्यक्ती. सी म्हणतो द मोस्ट एक्सपेन्सिव्ह आयटम, एक्सपेन्सिव्ह, सर्वात महागडा. डी म्हणतो द बिगेस्ट अँड बेस्ट पार्ट ऑफ होल, एखाद्या गोष्टीचा सर्वात मोठा भाग. तर लॉयन्स शेअरचा अर्थ होतो ऑप्शन नंबर डी, एखाद्या गोष्टीचा सर्वात मोठा भाग. ऐकलं ना बऱ्याच वेळा की माझ्या कुटुंबाचा माझ्या सक्सेसमध्ये लॉयन्स शेअर आहे, सिंहाचा वाटा आहे, त्यांचं खूप मोठं योगदान आहे, त्याला तुम्ही लॉयन्स शेअर म्हणू शकता. ओके, बघा, माय यंगर सन ऑलवेज वॉन्ट्स द लॉयन्स शेअर ऑफ माय चॉकलेट. माझ्या मुलाला माझ्या चॉकलेटचा काय सर्वात जास्त सॉरी माय यंगर सन ऑलवेज वॉन्ट्स द लॉयन्स शेअर ऑफ द चॉकलेट. माझ्या मुलाला चॉकलेट मधला सर्वात मोठा भाग पाहिजे किंवा सर्वात मोठा तो बाईट मागतोय, तर त्याला तुम्ही लॉयन्स शेअर असं म्हणू शकता. नेक्स्ट बघा, करेक्टली स्पेल्ड. सगळ्या स्पेलिंग दिल्यात एकच आहे,
त्याची तुम्हाला मिनिंग सांगायचं, इनोकुलेट. ओके, तर मित्रांनो ऑप्शन नंबर बी हा तुमचा ॲक्युरेट आहे, INOCULAT. ओके, इनोकुलेटचा अर्थ होतो लस टोचून रोग प्रतिबंधक शक्ती उत्पन्न करणे. म्हणजे एखाद्याला लस टोचतो ना त्याला इनोकुलेट म्हणू शकता. मित्रांनो ही व्होकॅब्युलरी होती. सर्वात महत्त्वाचं आपला ऑनलाईन इंग्लिश स्पीकिंग कोर्स आहे, 30 दिवसाचा कोर्स आहे. लाईव्ह आणि रेकॉर्डेड दोन्ही स्वरूपाचा आहे. रेकॉर्डेड पाहिजे असेल तर डिजिटल JK वरती मिळेल. लाईव्ह पाहिजे असेल तर तुम्हाला मला या नंबरवरती मला कॉल करावा लागेल. ओके, मग या कोर्समध्ये काय असणार तर आपण लाईव्ह मध्ये मी तुमच्याशी संवाद साधणार आहे. आपण खूप सारी प्रॅक्टिस करणार आहोत. तुमच्या मनामध्ये काही इंग्लिश बोलण्याविषयी प्रश्न असतील किंवा ग्रामर समजत नसेल तर तुम्ही मला लाईव्ह क्लासमध्ये प्रश्न समोरासमोर विचारू शकता. ओके, इंग्लिश कम्युनिकेशन स्किल घेणार आहोत. व्होकॅब्युलरी बिल्डिंग, डेली व्होकॅब्युलरी बिल्डिंग असणार आहे. बेसिक आणि ॲडव्हान्स इंग्लिश ग्रामर. बऱ्याच जणांना बोलताना अडचण येतात, ग्रामर चांगलं नसतं, काय म्हणावं, आय डिड नॉट नो म्हणावं किंवा आय डिड नॉट न्यू म्हणावं, काय म्हणावं कळत नसतं तुम्हाला, ते बघणार आहोत. कॅनचा वापर, कुडचा वापर, शुड हॅव, वुड हॅव, माईट हॅव हे कसे वापरावं किंवा इनडिफिनिट प्रोनाउन असेल कसे वापरावं हे सुद्धा आपण बघणार आहोत. बॉडी लँग्वेज, प्रेझेंटेशन स्किल, प्रेझेंटेशन कसं करायचं, प्रॅक्टिस एक्सरसाइज, डेली प्रॅक्टिस एक्सरसाइज आपण घेणार आहोत. ओके, म्हणजे जे टॉपिक झाले आपल्या क्लासमध्ये त्याची एक्सरसाइज तुम्हाला क्लासमध्ये सुद्धा सोडून घेणार आणि होमवर्कसाठी सुद्धा वेगळे देण्यात येणार. ओके, ग्रुप डिस्कशन असणार आहे, डिबेट कॉम्पिटिशन असणार एटसेट्रा. ओके मित्रांनो, कोर्सची फीस होती 2499, परंतु ऑफर प्राइस आहे 599. अधिक माहिती हवी असेल तर तुम्हाला 8208253845 या नंबरवरती कॉल करू शकता. आणि सर्वात महत्त्वाचं, आपण जर नवीन असाल तर माझ्या स्पर्धा मित्र चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हायचं असेल तर त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. येथेच थांबूया. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.